मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल रन आउटची संधी आणि तिसऱ्या बंधांची मागणी केली. पहिल्याच बॉल वरती थर्ड अंपायर. इट्स नॉट आउट. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. नॉट आउट कॉल. मॅचला सुरुवात. फटका चांगला खेळलाय. फिल्डर धावतायत. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल अडवून जवळ जवळ शक्य. चेंडू निघून चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॉल तयार. षटक क्रमांक पहिला. गोलंदाज ऋतिकला तुम्ही पाहतात. फसवा चेंडू होता. विकेटची दाट संभावना आहे. येस ही इज गॉन. अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिकत असताना फलंदाजाला माघारी धाडले. विकेटचं बदल. फलंदाज होईल बा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत असताना आपण पाहतो. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर महेश येतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार, विकेट आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल. राजा काय सुरू आहे? आराम हवाय तरी किती तुम्हाला ते सांगा. दुसरा किंग राजा जोशी. मुंबई इंडियन्स मला तर वाटतंय 22 तारीख ना, 22 तारखेपासून IPL सुरू होते. मुंबई इंडियन्सचा संघ बघितलाय का? विश्वास बघितला तर टेन्शन येईल तुम्हाला. बॉलिंग युनिट काय भन्नाट आहे. चांगले स्पिनर मिळालेत. फास्ट बॉलर देखील जबरदस्त आहेत. ओहो क्या बात आहे. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. फटक्यात आहे वजन. जावा मिळतील अर्धा डझन. हा तो षटकार. अकरा एका गड्याचा मोबदल्यामध्ये 11 आफ्टर 1 लॉस ऑफ 1. चला लगेच मॅच सुरू करा. सामना 3 षटकांचा असणार आहे.
बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज आशिष, इथे मात्र संधी आहे. येस, दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर, ऍक्सिडेंट तर होणारच. धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावा लागेल. 1 more विकेट गॉन. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. पहिलं षटक संपलंय. 11 धावा. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं एका गड्याचा मोबदला मध्ये. षटक क्रमांक दुसरं, पहिल्याच बॉल आणि धावचीच्या स्वरूपात विकेट. पहिल्याच बॉलवरती ते सांघिक यश संपादित करत असताना आपण पाहत आहोत. आगा वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील तर झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव असणारे पंच कळवतात. धावसंख्या 1 ने पुढे. आता टोटल स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर नंतर 11 होत्या. या पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च करतोय. चांगला खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. मिळतील 4 धावा. चौकार. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. रन 11 होत्या. एक सिंगल आली. 12 आणि 4 16. 16 झालेल्या आहेत. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन फलंदाज बसलाय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये लागतोय. डायरेक्ट हिटची संधी होती. गमावलेला चेंडू मागे चाललाय. क्षेत्ररक्षक आणि बॅकअप फार दूर. नवीन फलंदाज पराग येतात आणि अजूनही धावाधाव सुरू आहे. विश्वास
षट क्रमांक दुसरा इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती खर तर एक धावाली पंच लेगबाच्या स्वरूपात बरोबर नाही. इकडे विश्वास केने सोबत चर्चा सुरू होती थोडी स्कोररचा आणि आमचं तिकडे लक्ष नव्हतं प्लीज. काय डॉट आहे एक रन आली ना. नीरजला तुम्ही का बोलतात राजा? तुमचं लक्ष आहे का बघा पहिले. तुम्ही आराम करतात आणि त्यांना सांगतात लक्ष बघा. आमची विश्वास केने सोबत चर्चा सुरू होती म्हणून तिकडे एक बॉल सकाळपासून एकही बॉल चुकला नाहीये. लक्ष असू द्या. नाही हे राजा जोशी काय बोलतात बघा प्लीज. बाक्या डॉन जरी आले तर मात्र तुमची काही खेळ नाही. साल्टी काढण्यात येईल लक्षात ठेवा. कारण साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. वन मॅन शो बाक्या डॉन. येस नक्कीच तो उल्लेख आम्ही केला असता पण ऑन माईक ते आमच्यासाठी योग्य राहणार नाही. दशरथ सरांना बोलवा मग तुम्हाला हे सगळं ऐकायचं तर. काढा काम. राजाला तेवढंच पाहिजे. गोलंदाज सज्ज होत आहे. बघितलं की मन भरलं. स्क्वेअर ऑफ द विकेट स्मॅश करायचा होता. डॉट बॉलची समाप्ती. क्रिकेट खेळच असा ना बघूनच मन भरतं माणसाचं. नाही गोष्ट क्रिकेटची सुरू होती. राजा काय नाही चांगला आहे मुलगा बिचारा. दुसरा किंग ज्याला मी म्हणतो लवकरच चौसा होईल. बॅटची एज अक्षरशः बसला तो फिल्डर तिकडे पण बॉलला काही सोडलं नाही. क्या बात आहे. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत स्कोर मित्र मला कळवतात 18 आणि त्यामध्ये एक धाव ऍड होईल. धावफलक 19 वर 19. यावेळेस देखील शीतरक्षक नाही स्वतः यष्टीरक्षकाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पराग एक्झॅक्टली करतोय काय मला वाटतं फिल्डर्सला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही डायरेक्ट हिट करा त्यासाठी तो त्यांना भाग पाडतोय. झाडून मोजून तो स्ट्राईक सोडण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल फटका चांगला खेळलाय. मिड ऑफ नाहीये डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत बट सेकंड साठी पलटलेत आणि रिस्की रन पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. जबरदस्त धावले. धावांसाठीची धाव मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर मित्र मला कळवतात. धावसंख्या दुहेरीने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती 22. आम्ही सांगितल्यावरती त्यांना जाणीव होती की मी स्कोरिंग करतोय आणि तेव्हा ते स्कोर अपडेट करतायत. वा सुदैवानं नीरज आमच्या तिकडे आहेत नाहीतर हांडी भांडी साप फुटली असती. धावसंख्या झाल्या त्या आता 24. गमतीचा भाग आहे हरकत नाही. सध्या आदत वासरू आहे आमचा. तो धावेल तसा दुसरा चौसा होईल. पळवायला लागेल त्याला. पुढचा बॉल. ओहो फटका इथे फसतोय की काय क्षेत्ररक्षक. आणि इथे बघा गरीबी में आटा गिला. तर गरज नव्हती तिथे. समोर क्षेत्ररक्षक होते. अति घाई संकटात नाही आम्ही सांगतो. शेवटच्या बॉल वरती आलेला चौकार संजीवनीचं कार्य करेल. आणि तिथे मात्र आपण पाहतोय धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्येला मिळाली चालना. धाव फलकाला आला वेग. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली 28 धावा आणि टार्गेट असेल 29. 28 ऑन बोर्ड. 28 झालेले आहेत. 29 टार्गेट असणार आहे.
एकटा बस. करण भोईर वर टिटवाळा परिसरामध्ये ते महत्वाचं आहे. फायनल टच. आणि त्यांनी सांगितलंय की प्रथमेश ठाकूरला पुढच्या वर्षी खरं तर पुढच्या हंगामामध्ये प्रत्येकी महिन्यात एक वेळेस एक फेशियल आणि हेअर ग्रूमिंग स्टाईल फ्री असणार आहे. नक्कीच त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि नीरज साळुंकेसाठी देखील ते पारितोषिक असणार आहे. पण त्यांना उबडा होताना नाचावं लागेल पहिले. मॅचला झाली सुरुवात. गेम ऑनचा इशारा पंचांचा. लेट्स प्ले. 29 टार्गेट. हो 29 टार्गेट सर करताना पहिल्याच बॉल वरती विकेट मिळू शकत होती. स्वप्न पाहिलेलं गोलंदाजानं ते पूर्ण निस्तनाभूत केलं. हो काय घडलं बघा मैदानाच्या आतमध्ये. हे ग्रामीणचं क्रिकेट आहे आणि मित्रांनो या गोष्टी तुम्हाला इथे पाहायलाच मिळतील. बॉलर बॉल कलेक्ट करण्यासाठी मागे जात होता आणि तिथूनच मात्र लगेच आपण पाहिलं तर त्याचा खरं तर पाय त्या बॅटला स्पर्श झाला आणि तिथून मात्र खरं तर त्याने लगेचच तो त्या बॅटला नतमस्तक झाला. ही ग्रामीणचं क्रिकेट आहे. ही ग्रामीण क्रिकेटची शिकवण आहे. हे क्रिकेट प्रति असलेलं प्रेम, हा क्रिकेटचा केला जाणारा आदर खरं तर सर्व काही सांगून जातो. क्रिकेट खरं तर एक असा खेळ आहे जो तुम्हाला एका फटक्यात वर आणेल तर दुसऱ्या फटक्यात तुम्हाला खाली देखील उचलून आपटेल. त्यामुळे चांगले क्रिकेट खेळत असाल तर कधी गर्व करू नका. क्रिकेटचा आदर करा. उभ्या असलेल्या त्या दोन पंचांचा नेहमी आदर करा. तुमच्यासाठी सामने भरवतात त्या आयोजकांचा आदर करा. तुम्हाला मोटिवेट करतात त्या समालोचकांचा आदर करा. स्कोअर योग्य पद्धतीने लिहितात त्या स्कोअरचा आदर करा. आणि जी टीम तुमचं खरं तर खेळ अखंड जगभर पसरवते त्या YouTube लाईव्हचा आदर करा. त्या बॅटला लात आणि नवी मुंबई विमानतळासाठी जमिनींचा लुटीत शेतकऱ्यांवर आणि नवी मुंबई विमानतळासाठी जमिनींचा लुटीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये त्यासाठी बुलंद लढा जाणं उभारला. कोकणात उद्योगधंदे यावेत पण स्थानिकांना त्यांचा हक्काचा रोजगारही मिळावा यासाठी त्यानं मोठी चळवळ केली. त्यांचा आवाजात अंगार होता. विचारात दूरदृष्टी होती आणि हृदयात मातीवरील अपार प्रेम होतं. ते क्रांतीचं दुसरं नाव, संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे दिबा पाटील. काय अप्रतिम संगीत. संगीत ऐकल्याच्या नंतर एक वेगळा आनंद मनाला होतो. दिबा साहेबांच्या नावाचं होणारं विमानतळ आणि आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा साहेबांचं नाव दिलं गेलं. धावा झाल्यात 6. पाठलाग करायचा आहे 28 आहे ना भाई. 29 माफ करा. 28 झालेल्या 29 पाठलाग करायचा आहे. मग 23 धावांची करायची. अपील झाली. अपील मध्ये उत्साह होता पण अभिनंदन. कॅचेस का ड्रॉप होत आहेत. पहिलं तुम्ही बनवलं त्यामध्ये जर असे कॅचेस वारंवार सोडत राहाल तर मात्र सामना जिंकायचा कसा. गरीबी में आटा गिला और चिड़िया छुप गई खेत. धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिले पूर्ण 7 धावा. धावफलकावरती येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. फुल ऑन एंटरटेनमेंट. आज मजा आली. जेव्हा समालोचकाला जे हवेत ती गाणी वाजतात तेव्हा आवर्जून त्या गाण्यांवरती बोलायला मिळतं. आज छत्रपती शिवरायांची गाणी वाजली. आज दिबा पाटलांची गाणी वाजली. आज धर्मवीर शंभूराजांची गाणी वाजली. एकविरीची गाणी वाजली. त्यामुळे आवर्जून त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आम्हाला करता येतो. अन्यथा बऱ्याचदा डीजे वाले एक तर ऑर्केस्ट्राच लावत सुटतात किंवा त्या दिवशी आपण कुठे होतो साळुंके. एक स्पर्धा कोणती तरी कव्हर केली. तिथे एकसारखं बैलगाडा संगीत सांगितलं ना मित्रा. 12 बॉल 22 करायचे आहेत. काहीतरी सांगतात बघा. करेक्शन आहे का. 7 आल्यात ना पहिल्या ओव्हरला. 1 मिनिट थांबा. काहीतरी करेक्शन असेल मग, कारण दोघांकडे पण 7 आहेत. चौकार सिंगल डॉट सिंगल. ओके ओके येस येस डेफिनेटली.
चेंज आम्ही करतोय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 असतील. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते आता 12 आणि करायचं ते 21. ओके, ऑल क्लिअर. 12 बॉल 21. चला मॅच स्टार्ट करा आता. सेमीफायनल साठी पुढील संघ आपण तयार राहायचंय. विश्वास केने आम्हाला माहिती देत आहेत. काल कोणता संघ क्वालिफाय झाला? राजे छत्रपती आंतरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये इथून जो संघ जिंकेल तो येस. यावेळेस सेफ हँड मध्ये बॉल होता. बॅन विथ ग्लोव्स. यस्टांचा मागे विकेट कीपर स्वतः पुढे आला, त्याने झेल टिपला. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला झटका, पहिला धक्का, पहिला गडीगारा. ओहो, लॉप केलाय. काय संपर्क झालाय. बागेश मात्र ते स्वागत तर इथे करत होते, पण क्षेत्ररक्षकाला मंजूर नव्हतं. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू बॅक सलगचा दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त संगीत. दर्याचे दौलत, दर्याचा आशीर्वादानं कोळी समाज मासेमारी करत असताना आपला उदरनिर्वाह करतो आणि दास दर्याचा किनाऱ्यावरती मिठाचे आग्रह करून आपला उदरनिर्वाह करणारा आगरी समाज. आणि ओ सावकाश स्किट झाला गोलंदाज. आणि याच कारणास्तव आम्ही सांगतो की चांगले स्पोर्ट शूज वापरणे किती महत्वाचं आहे. जास्त दुखापत आहे का? सावकाश थोडं नाही, फारच जोरात स्किट झाला. इथून बघूनच अंगावर काटा आला बघा. येस येस, पुढे आल्याच्या नंतर तो पाय तिथे स्किट झाला. एक स्टेप तो पुढे आला, त्यानंतर पाय तिथे स्किट झाला. बाय ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. येस, बॉल रिलीज केला आणि पाय स्किट झाला. दुखापत होऊ देऊ नका. स्वतः काळजी घ्या स्वतःची. क्रिकेट आयुष्यभर खेळायचं आहे. चांगले शूज वापरा, स्पोर्ट शूज यूज करा, कारण खेळपट्टी कधी कॉन्क्रीटची असते तेव्हा ओहो डायरेक्ट हिट होण्याची शक्यता जास्त असते. पण मैदानाच्या आतमध्ये डायरेक्टली बॉल यष्टांवरती आदळलाय. विकेटचं पतन धावचेच्या स्वरूपात. फलंदाज आणखीन एक माघारी परततोय. वन मूव विकेट डाऊन. लहान मुलं होते तिकडे, घाबरले आणि पळाले. नावसंख्या 29 करायचा होता. 10 झालेल्या. कोण आहेत लहान मुलं? कधीपासून इथून तिथं पळतात. लहानपण फार चांगलं होतं. हा विश्वास, काय चिंता नव्हती, कोणते धडपण नाही ना कोणती जबाबदारी. आज पुन्हा असं वाटतं की आयुष्यात काही मिळालं नाही तरी चालेल, पण लहानपण
पुन्हा मिळावं प्रत्येकाला. 2 दिवस का होईना लहानपणात जगता यावं. लहानपण देगा देवा असं म्हटलं जातं पण शक्य नाहीये. टाइम इज मनी, मनी इज टाइम. वेळेबाबत सगळं काही बदललं. जबाबदारीचा ओझाखाली आपण असे दबलो की पुन्हा वर यायलाच मिळालं नाही. हो क्या बात आहे. डोळ्याचा पारडा फेडणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ टावरिंग सिक्सर. चांगली गाणी येतात. माहोल बनतोय, मजा येते. जबरदस्त पाटील रंगले. 7 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज. ऑनलाईन प्रेक्षकांची आता गर्दी वाढली आहे. विश्वास कारण महत्वपूर्ण सामना आहे. 7-13 आहे. पंच बॉल आलाय मात्र वाटतंय. बॉल किती बाकी आहेत? 1 का 2? 7 बॉल 13. पहिल्या 2 बॉल वरती विकेट आणि नंतर डबल विकेट सिक्सर. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. 7 बॉल 13 ची गरज असताना फर्निचर डिस्ट्रॉय केलं पूर्णपणे. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी गरज होती 13 धावांची.
6 बॉल 13 धावा, 13 धावा 6 बॉल. चला मॅचला ते सुरुवात. गेम ऑनचा इशारा पंच करतायत. आज पुन्हा एकदा रायते गावाजवळ 8 गौमाता 2 गौवंश जिवंत वाचून गौशाळेमध्ये आणण्यात आले. गौरक्षकांना यश मिळाले. काय सुरू आहे या महाराष्ट्रात, काय सुरू आहे आपल्या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये. जे काय घडतंय ते योग्य नाहीये. आता ही वेळही नाही ते बोलायची, कारण मॅच चांगली रंगली, हरकत नाही. पण जिथे आम्हाला वेळ मिळेल तिथे आम्ही नक्की या गोष्टीचा उल्लेख करू. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता या मॅच मध्ये 5 आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 5 चेंडू 13 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच रंगेल असं प्रत्येकाला वाटलं, पण इथे मात्र पहिल्या 2 बॉल मध्ये अजूनही मोठा फटका आला नाही. तर मात्र हात धुना पडेगा इस मुकाबले से. ओ रफ्तार वेगावर स्वारो नियंत्रित टप्प्यावरती अचूक मारा करत असताना 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. सामना रंगलाय. 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आलेत आणि इथे मात्र आपण पाहतोय उर्वरित 4 चेंडू आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त क्रिकेटचा तरार रंगतोय. मॅच मात्र हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळते. आता दडपण फलंदाजावरती आलंय. गोलंदाजावरती जे दडपण होतं ते आता पूर्णपणे ट्रान्सफर झालंय. ऑन साइडला कन्वर्ट केलाय. फिल्डर तिकडे धावतात. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. जमिनीला घासत पुसत साठत आग लावत जणू काय चेंडू सीमा पलीकडे चौकार. गरज होती. चौकार आला. आता 3 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. जाओ एक बार पूछो उन तितलियों से, उन चिड़ियों से, बनाने के लिए घोंसला हर बार भरनी पड़ती है उड़ान, तिनका तिनका उठाना पड़ता है. असं म्हटलं जातं की पक्ष्यांना जर घरटं बनवायचंय प्रत्येक वेळेस नवीन झेप त्यांना घ्यावी लागते आणि एक एक काठी उचलून त्यांना घरटं बनवावं लागतं. पण आता वेळ ती नाहीये. वेळ आता फार कमी राहिलाय. चला बी फास्ट. यानंतर सेमी फायनलची एक मॅच आम्हाला कव्हर करायची. 3 बॉल 9 धावांची गरज. ओहो गोळीच्या वेगाने चेंडू हाताळलाय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शांत ठेवलंय. संयम दाखवण्यास भाग पाडलाय फलंदाजाला आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे ना, तुम्हाला प्रत्येक चेंडू नवीन संधी घेऊन येत आहे. प्रत्येक चेंडू नवीन आव्हान घेऊन येत आहे आणि प्रत्येक चेंडू जो नवीन आव्हान आलंय त्या आव्हानापासून पळायचंय की त्या आव्हानाला सामोरं जायचंय. त्या संधीचं सोनं करायचंय की त्या संधीची करायची राख, ते तुमच्या हातात आहे. आता मात्र 2 चेंडू 9 धावा. काहीतरी कर भावा. आणि केलेसर ब्रदर्स ग्रुप चषकामध्ये फक्त तुझीच हवा कोण करेल आणि इथून मात्र क्वालिफाय कोण होईल, सेमी फायनल साठी कोण पात्र होईल ते पाहायचंय आजच्या बिनजोडच्या लढतीमध्ये. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतोय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आणि या संघर्षाचा शंखनाद पुंगणारा, संयमाचा बांध तोडणारा हाल आहे. शानदार षटकार. दोन चेंडू 9 धावांची गरज असताना लगावलेला टोले जंग षटकार कुठेतरी या सामन्याचं स्वरूप बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज आहे. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्रिकेटचा थरार रंगतोय. कोणी विचारही केला नसेल सामना इथवर येऊन पोहोचेल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तसा मॅच
हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, दुनिया के हर कदम पर तुम्हारा सलाम होगा. डटकर सामना कर मुश्किलों का, एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. कितीही अडचण समोर आली ना तरी त्या अडचणींना विसरून मात्र संघर्ष करणं हे फार महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या मातीत, या संघर्षाच्या मातीत आमचा जन्म झालाय. संघर्ष करणं आमच्या नसानसात आहे, आमच्या रगारगात आहे. एक चेंडू 3 धावांची गरज. जो सामना जिंकेल तो मात्र सेमी साठी पात्र होईल. 1 बॉल 3. आणि अशा प्रकारे शेवटच्या बॉल वरती कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. 29 धावा डिपेंड केल्या गेल्या आहेत. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. या चित्त थरारक सामन्यावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तो गावदेवी आपल्या संघानं वेल प्लेड बॉयज. अभिनंदन टीम गावदेवी आपटी.